तर नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय गोव्याला. 10 वर्षानंतर आज गोव्याला निघालोय. तर चला सुरू करूया गोव्याचा प्रवास. सोमवारची सुट्टी म्हटलं की काय ना काहीतरी नियोजन करायला लागतंय. नाहीतर दिवाळी शिवाय आम्हाला काही सुट्टी मिळतच नाही. 4-5 दिवस फिरायला, एका दिवसाच्या सुट्टीत कुठं ना कुठं तरी फिरून याचं असं नियोजन बऱ्याच वर्षांनी ठरलंय आमचं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने लागलोय हायवेला. आता जाऊया आपण गोव्याच्या दिशेने आपला प्रवास चालू करूया. तर मी आता आलोय पेठ नाक्यावर आणि ईश्वरपूरमधनं आपला एक मित्र येणार आहे. त्यामुळे आता ईश्वरपूरमध्ये त्याला घेऊया आणि आपण पुढच्या प्रवासाला लागूया. तर मी आता पोचलो ईश्वरपूरमध्ये. आता इथे शिराळा नाक्यात मला थांब म्हटलेला तो वाघवाडी फाट्याकडे टर्न मारू. आपण आता वाघवाडी फाट्याकडे टर्न मारूया आणि त्याची वाट बघूया. पेठ नाका ते सांगली एकच नंबर रस्ता झाला आहे, त्यामुळं गाडी चालवा एक नंबर वाटते. आता वाघवाडी फाट्याकडे टर्न मारून थांबायचं आहे. तिथनं आम्ही जाणार कोल्हापुरात 2 जण, तिथनं 5-6 जण जाणार दुसऱ्या गाडीत. ही गाडी लावणार तिथं कोल्हापूरमध्ये आणि 7 जण मिळून आम्ही गोव्याला निघतो. हे आला बघा वाघरे. 5 मिनटं थांबलो तेवढ्यात आला. दडतोय कसा बघा, कॅमेरा चालू आहे म्हणलं. मास्क घातलाय, काय कोरोना आहे मास्क. ईश्वरपूरमध्ये त्याला घेतला आणि निघालो आम्ही कोल्हापूरच्या दिशेने. ती सगळी आमची वाट बघत तिथं थांबली होती. ती आता काही लई व्हिडिओ काढायचा नाही, आधीमध्ये जायचं डायरेक्ट गाडीत बसायचं आणि गोव्याला जायचं. कोल्हापूरच्या दिशेने मारला बघा टर्न. कोल्हापुरातनं निघालोय आम्ही गोव्याच्या दिशेनं. सगळेजण आता झोपले ती आणि मी एकटाच गाडी चालवतो. या बोलायचा प्रश्न नाही, तो पुण्य गाडी येते. हाय, मी बघितलंय. गगनबावड्याचा घाट उतरला आणि वैभववाडीच्या पुढे रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेलो. रेल्वे जाते म्हणून निघल्यापासून ह्यो रस्ता लागला. हे डबरं सपते ते का नाही कोणा ठाव. कासारड्यामध्ये आलो आणि माझी दयावाईच पिंटू भाऊला आली. तिने मग घेतली हायवेला लागल्यावर गाडी. कच्चा रस्ता लागला तर माझ्या हातात दिलेली आणि चांगला रस्ता लागल्यावर ह्यो बसलाय गाडीची. या आमच्या ड्रायव्हरनं रात घुमिवले रस्त्यातच. कशाचा गोवा करतोय काय करतोय. वेलकम टू गोवा सिंघम. आला बाबा एकदाचा गोवा. तुका बघा कसलं गोरपान दिसत. या वा 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 वर वर गोवा गोवा एक नंबर गोवा. वेलकम टू गोवा सिंघम. अरे मला एक तर भाजा नाश्ता केला. आता जायचं इकडे कळंगूट बीचला. बीचच्या दिशेनं निघालो आणि आता गाडी व्यवस्थित पार्किंग करू. हात काढा, आरशेला जागा भेटली पाहिजे. बघू तिथं सगळं साहित्य ठेवून बीचवर जायचं. चला जाऊया आता बीचवर. तर आता सकाळी पोचलोय आम्ही गोव्याच्या बीचवर आणि चाललाय बघा एन्जॉय समुद्राकडे. गॉगल मध्ये दिसतोय का भारीपैकी. आता बीचवरचा सगळा एन्जॉय झालाय आणि आता आम्ही निघालोय जेवण करायला. बीचवरनं फिरून आल्यानंतर झोपलेलो. संध्याकाळीच सगळे उठलो. जरा वाज बाजारपेठेतनं फिरून आलो. थोडीफार खरेदी केली आणि निवांत सगळं फिरत बसलो होतो बघा. थोड्या वेळाने जेवायचं आणि मग झोपायचं यायचं. आपलं सगळं बाजारपेठ फिरली. तिथनं पुढे गेलो बीचवर. बीचवर DJ बीजे जोरात चाललेलं. बसलेलो आपलं तिथं बघित रात्रीचा गोवा कसा दिसतो हे बघूया आपण. हे असलं नाईट क्लब, हे डान्स बीज सगळं पहिल्यांदाच बघितलेलं, त्यामुळे जरा भारी वाटत होतं. गोव्याला येत होतो पण गाडी घेऊन माल बिल खाली करायचा आणि तसाच बाहेरच्या बाहेर निघून जायचो. कधी या बीचवर आलो नाही, काय नाही.
एक फोटो काढला मस्तपैकी आणि झोपलेलो. सकाळी लवकर उठवलो, सूर्याचं दर्शन घेतलं आणि आवरून आता आम्ही निघायच्या तयारीला लागलो होतो, कारण कोल्हापुरात जाऊन गाड्या भरायच्या होत्या. काही सुट्टी हवी तेव्हा नुसतं आपलं फिरायचं याचं. एका दिवसाच्या गडबडीत निघलो आम्ही तिथनं. तर हे आहेत संदीप भाऊ कापिलचे. त्यांनी आत्ताच क्रुझर घेतल्या नवी आणि आम्हाला म्हणले चला तुम्हाला गोवा फिरवून आणतो. त्यामुळं 2 दिवस यांनी आम्हाला गोवा फिरवलं आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. येताना गडबड जास्त होती त्यामुळे काही नवीन व्हिडिओ केला नाही. आलो आम्ही आपलं सरळ कोल्हापूरला गाजीपूरमध्ये आलो. तर व्हिडिओ छोटासाच आहे, कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि